नमस्कार मंडळी. काय करते ओंकार मध्ये तुमचं स्वागत आहे. आता झोपेतून उठलोय, सकाळ सकाळ उठलोय. भार्गव आलाय, काका बैलाला पेरायला नेऊन तांबटचा सिस्टम येतोय. तर चला फेऱ्याला जाऊ. जेवायला उठायचं पण जाऊ. इकडं आई झोपले, अजून उठली नाही. इकडं मम्मी भाकरी बनवते सकाळ सकाळी. इकडं पीठ केलंय, डब्यासाठी बनवते. मम्मी काय बनवते? वांगा बटाटा. वांगा बटाटा, फेमस वांगा बटाटा. हे जतीन आलाय, साहेबरावला फेऱ्याला न्याला. काय म्हणतो जतीन, कोण येतोय फेऱ्यासाठी? आता तांबाचं नितीन शिर्केचा सिस्टम येतोय. जतीन पण येतो आपल्या बरोबर. हे आपला चार्ली. भार्गव. आज लय तुफान पडणार. बस ना तेवढं सिस्टमची आले ना 100% एवढा पेटलं बघ. इकडे आपली चूल आहे, भाकरी चालू आहेत. कशी आहे, गॅस नसला तरी कसं आहे आपलं काम. भाकरी काढली मम्मीने. मी रोज किती भाकरी टाकतो तू? रोज टाकते 10-12. 10-12 रोजच्या भाकरी. कामं कमी आली ना. आधी यारखी माणसं नाही राहिली घरी. आधी म्हणजे किती माणसं असते मम्मी घरी रोज? सगळी इथं राहायची होती तेव्हा. 10-20 भाकरी रोज टाकायला लागायच्या. आता मम्मीला कमी भाकरी येत. चार्ली, अरे चल तिकडं नंतर ये. गाईज हे मेघराज शिंदे. सध्या कुठं चाललाय मेघराज? चालले पप्पाला आणायला. काय भेटलं? का रे पप्पा कुठे गेलता? फिरायला. आयला तेव्हा पप्पाची मजा आहे रे. चल पेऱ्याला. अरे इथं आला सिस्टम, आला सिस्टम. हे झालं ना आपला भाऊ. भाऊ तू पण येतो पेऱ्याला? फिरायला यायला पाहिजे. नवीन बैल आहेत, नवीन बैल आहेत ना, मग नियोजन करायला पाहिजे का? नियोजन करायला पाहिजे. नियोजन केल्याशिवाय काही होत नाही. हे आपला ड्रायव्हर, मोठू ड्रायव्हर. 2-3 ड्रायव्हर हे चाललेले आहेत फेऱ्यावाले. नाल्याला फेऱ्या काढते. आपल्याकडे काही फाटी नाहीत. आपण काय बाकी गावांसारखे आपल्या गावाला रस्ता नाही. आता आपण पण चाललोय तिकडं, कारण थोडा लांब येतो. मग कौशलची गाडी घेऊन जाऊ, 2 व्हीलर. हे चार्ली येत होता, मग कुत्र्यांनी हाकलला चार्लीला. सगळ्या खालचलीच्या दुश्मनी आहे खालचलीच्या कुत्र्यांची. ही गाडी आहे आपल्या कौशलची, राधा. बैल तिकडं खालच्या साईडला नेलं तर बांधत असतील. आता बघूया आपण इथं मध्ये थांबू व्हिडिओ काढण्यासाठी. व्हिडिओ 3x मध्ये दाखवतो, कारण अंतर लांब आहे. भाऊ पण आलं. भाऊ कधी येत नाही बघायला. आज बोलतात येतो, जरा लेट जाणार आहे कामावर, आज पण येतो बघायला. ते तिकडं नेलं बैल. हे इकडून दाखवतो तुम्हाला कसं आहे वातावरण सकाळ सकाळचं. नाला, शेते, रस्ता आहे मध्ये.
आलो फेरेशी आलो बैल सोडतात दादा. अरे चल साहेबरावला आणलंय. गाडीत स्पीड लागलेला म्हणतो. काय बोलतो? गाडीला बेकार स्पीड लागला. बेकार स्पीड लागलेला. तू होता का? मार्गाचं म्हणणं पक्की पाळाली. आई बोलते की नाही पाळाला ना. नाहीच पडला. आई मार्गो काय म्हणणे? भारी पाला लागला. तो कास्त्र कुठे आहे? ज्याच्याने कास्त्र कुठे का नाही आला घरी? पप्पाला सोडायला गेलो होतो पारण्याला. त्यांना आवडत नाही का गाडीवरती मोबाईल घेतलेला, त्यामुळे मी ते तुम्हाला दाखवलं नाही. नाहीतर ते पण दाखवलं असतं तुम्हाला. तुम्ही रोज येऊन या चॅनलला बघू शकता काय करतो ओमकार, काय चालू आहे ओमकारच्या लाईफला, सगळं बघू शकता. कारण आता ठरवलंय की रोज ब्लॉग टाकायचा. या अकाउंटला येऊन तुम्ही बघा की काय करतोय ओमकार, रोज काय चालू आहे ओमकारच्या लाईफ मध्ये. आता मम्मी आले ना, आता हा उचलून दिला का मेल. मम्मी सांग त्याला उचलून दे. दे उचलून. तू बस तो देईल. तू उचलून देईल आता तो. जा मम्मी घे, जा मम्मी घे जा. उचलून देतो आमचा वाघ. हा आहे ना. आत्ताच जस्ट आंघोळ झाले आत्ताच, आणि तुम्हाला दाखवतो मी काय करतोय. आपलं स्वतःचं ब्लॉग आपण बघतोय. आपलं ब्लॉग बघितलं पाहिजे ना. लोकांनी नाही बघितलं तर आपण तर बघितलं पाहिजे. इकडे मम्मीने पास्ता दिलाय करून. आलो कौशलच्या बरोबर. आज बाजारात कामावर चाललो. आता ट्रेन आहे 12ची. आलो पार्किंग मध्ये. पार्किंग आहे. आता आपला कौशल कशी गाडी लावला बघा. कुठे लावायची गाडी. उतरू दे मला. टाक टाक. या बा. नाही ना, कशी सेफ जागी नेली डायरेक्ट असते. गाईज हाय मयूर पार्टे माझ्या बरोबर कामाला आहे खोपोलीला. व्हिडिओ बनवतो तुझी. असं दे रे. तिकीट आहे तिकीट. खोपोली आहे खोपोली. 10 रुपये घालवलं. दाखव तिकीट. खोपोली असेल तर मला 100 रुपये देणार. हा दाखव तिकीट. 100 रुपये देणार का? 100 रुपये हातात टेकव. तू पहिले तिकीट टाकू ना. मी देतो ना. 100 रुपये हातात टेकव ना. तू जीपे नाही मग स्कॅनर जर गुगल पे माझा. लेडीजला चढते कायचा. लेडीज. अरे कौशल तुझी जागा तिकडे. कौशल लेडीज. कौशल लेडीजला. अरे मर्द लोक तुझ्या काय नाही. आलो कामावर. आता आपला शर्ट आहे. तुम्हाला इथे दाखवतो इस्त्री कशी मारतात इथं शर्टाना. ही मशीन आहे इस्त्रीची. हा भांडा असतो, हा असा काढायचा. हे जे कालं झाकण दिसतंय ना,
ते झाकणच्या आतमध्ये पाणी भरायचं असतो. तर आता मी पाणी भरून येतो, त्यानंतर तुम्हाला दाखवतो. आता हा शर्ट किती चुरगळला आहे माझा. आता फक्त बघा या इस्त्रीचा कमाल, या आयनिंग मशीनचा. 1 मिनटं पण नाही लागत. ही पुरी वाफ आहे, ही पूर्ण अशी कपड्यावर फिरवत. कपडा पूर्ण आणि ते होतं. काही नाही लागत काहीच. रबर वगैरे असेल काही प्रिंटेड तर ते आपण मागून मागायचं. झालो तयार. कसा वाटतोय लुक? चांगलं वाटतं ना? चला